संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम भगवान दादा, आपलं हार्दिक स्वागत. चम्समॉन राई या संघाला आपण पाहिलं होतं मागच्या वर्षी आणि याच्या अगेन्स्ट खेळला होता सेमीफायनल मध्ये. कोणता संघ? आरके. जबरदस्त मॅच झाली होती. आरके मोरवा वर्सेस चम्समॉन राई. 24 चेंडू आणि 28 धावा हे जवळपास समीकरण असताना 6 चेंडू 8 धावा अशा प्रकारचा जो सामना आपण या मैदानावर पाहिला होता. मात्र कैलास पाटील वन ऑफ द ग्रेट प्लेयर, काय जबरदस्त गोलंदाजी कैलास पाटील यांची आपण पाहिली. मात्र ते सगळं काही मागच्या वर्षी घडलं होतं. या वर्षी भरपूर बदल आहे चम्समॉन राई टीम मध्ये, हे विसरता कामा नाही आहे. संकेत पाटील अबाव 40चा खेळाडू आज पाहायला मिळतोय. एक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आज चम्समॉन राई या टीमला तो एक उत्तम दर्जाचा गोलंदाज लाभला गेलेला आहे. मात्र आज एक आणखीन एक ऑलराऊंडर, बेस्ट ऑलराऊंडर चम्समॉन राई टीमचा नितेश पाटील दिसत नाहीये. चला मॅच स्टार्ट करूया आपण, कारण उशीर भरपूर झालाय. 11:37 झालेले आहेत. लक्षात ठेवा, बेल या ठिकाणी नोंदवली जाईल. काउंटडाऊन तुमचं सुरू होईल. 25 मिनिटात 4 षटकं जर पूर्ण झाली नाहीत तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये आणावा लागेल. हा जो नियम आहे तो नियम मी तुमच्या समोर आणतोय. लक्षात ठेवा, 25 मिनिटात 4 षटकं आणि आता एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये आणखीन आणावा लागेल. त्यानंतर एसटीच्या मागे 2 झाडं आहेत कलर लावलेली. लक्षात ठेवा, तिथे चौकार असं लिहिलं गेलेलं आहे. चेंडू डायरेक्ट पडला तर षटकार असेल, खालून जर चेंडू लागला त्या झाडांना तर चौकार असेल, कारण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झाडं आहेत ती. मॅच ऑन. पंचांचा इशारा. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी तो मिस्टर नितीन आणि स्ट्राइक एंडला पहिला चेंडू फेस करताना मिस्टर महेंद्र पाटील. 5 षटकांचा हा देखील सामना. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस चम्समॉन राई. ईस्ट अँड वेस्ट अशी आपण लढत पाहतोय. भाईंदर परिसरातील दोन्ही संघ आमने सामने. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहिला तर पहिला चेंडू मात्र व्हाईट लाईन सोडून जाणारा चेंडू हाताळला गेला नितीन कडून. अवांतर धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अवांतर धावेनं खातं उघडलं गेलं, अकाउंट ओपन होतं या ठिकाणी ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीमचं 1 या धावेनं. सुरेख चेंडू, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. बॅट अँड पॅडच्या मधून मात्र चेंडू यष्टिरक्षक राकेश यांच्या हातामध्ये विसावतोय. सुरेख स्विंग झाला. ब्रेक आपण यावेळेस पाहिला चेंडू नितीन यांचा. अनुभवी खेळाडू आहे, मालिकावीर देखील पारितोषिक या खेळाडूनं पटकावलेला आहे. लक्षात ठेवा, मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक देखील या खेळाडूने पटकावलेले आहेत. यावेळेस स्लिंग बॉल्ट पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. दांडी गोल. महेंद्र पाटील मात्र परतीच्या मार्गी गॉन. थँक्यू. दहिसर संघ धारावी मातेचं दर्शन करून या एकदा. दहिसर संघाला माझ्याकडे नक्कीच विनंती असेल की या वर्षामध्ये एकही पारितोषिक हाती आलं नाहीये यतीन, त्याच्यामुळे नक्कीच धारावी मातेजवळ नवस मागा की अजूनही काही स्पर्धा आपल्या बाकी आहेत. त्या काही स्पर्धामध्ये पारितोषिक मात्र दहिसर संघाकडे येऊ द्या, कारण बक्षीस जर फिरती असली तर ती एक मजा वेगळी असते. लक्षात ठेवा. ओव्हरऑल आपण पाहिलं तर मीरा संघाच्या हाती देखील आतापर्यंत काही आलं नाहीये. त्यानंतर मालजीपाडा संघाच्या हाती देखील आतापर्यंत या मोसमामध्ये काही आलं नाहीये. षटक क्रमांक आपण पहिला पाहतोय. पहिला चेंडू आपण वावंतर पाहिला होता, दुसरा चेंडू आपण पाहिला तर ऑब्रेक. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू आपण हाताळताना पाहिलं नितीन यांना. क्लिंग बोल्ट दांडी गुल केली त्या ठिकाणी महेंद्र पाटलांची. पहिला धक्का एक चांगला पॅटर त्या ठिकाणी बाद झाला
आणि आतापर्यंत महेंद्राविषयी म्हणायचं गेलं तर चांगली स्टार्ट महेंद्रनं आतापर्यंत दिलेली आहे ओमरामध्य गोडदेव या टीमला. निलेश येतोय, फ्लिक करतोय, एक धाव खातं खोललं गेलेलं आहे. निलेश यांचं वैयक्तिक मात्र संघ पोचतोय 2 या धावसंख्येवर. हॅलो हॅलो चेक. कालच त्यांचा वाढदिवस साजरा केला गेला. अमोल वेतोस्कार इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून, चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने डीप लॉंग ऑफ मध्ये संकेत पाटील होते, स्ट्रगल करतात त्या ठिकाणी, चेंडूला फील्ड करतायत. नो स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा. एक अनुभवी गोलंदाज, एक अनुभवी फलंदाज आणि एक अनुभवी क्षेत्ररक्षक. म्हणायचं गेलं अमोल वेतोस्कर यांच्याविषयी तर सर्व गुण संपन्न एक बेस्ट ऑलराऊंडर नामांकित खेळाडू आहेत अमोल वेतोस्कर. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आपण पाहिला. थोडीशी चर्चा करतात निलेश सोबत, कारण इथे जर म्हणायचं गेलं तर 50 ते 60 धावा खूप महत्वपूर्ण असतील या खेळपट्टीवर आणि या मैदानावर. हवेचा झोत जवळजवळ वेगाने हवा या मैदानावर वाहत असते आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले जे षटकार ठोकले गेले, खास करून शेवटचा सामना कोण विसरणार, शेवटचा सामना मालवणी वर्सेस NS भाईंदर आणि दीपक भंडारी सारख्या नामवंत गोलंदाजाला तब्बल 5 षटकार 6 चेंडूमध्ये ठोकले गेले होते. यावेळेस नक्कीच बॅक टू द बॉलर, समोर खेळला होता गोलंदाजाच्या, मात्र एफर्ट चांगला लावला गेला त्या ठिकाणी चेंडू लाडवण्यासाठी. 2 धावा नक्कीच पुन्हा एकदा मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 6. आज देखील आपण षटकारांची तिकडी पाहिली, लाला माची यांच्या बॅटमधून आपण षटकारांची तिकडी पाहिली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच काल षटकारांची तिकडी देखील कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली होती. जबरदस्त फलंदाजी कालच्या दिवसामध्ये केली होती. प्रमोद कोळी, मिलिंद वैती यांना विसरता कामा नाहीये. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू मात्र स्क्वेअर लेग डीप मध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय चेंडूला फील्ड करण्यासाठी, उचलण्यासाठी. तत्पूर्वी 2 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ओमरामध्य गोडदेव संघ फलकावर धावा लागतोय. 1 बाद 8 धावा. या वळूया डीजेच्या दिशेनं, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. थँक्यू शैलेश केदारनाथ पाटील यांचं हे लिहिलेलं आणि गायलेलं गाणं आहे आणि सुप्रसिद्ध असे गायक आहेत शैलेश केदारनाथ पाटील. खूप सुंदर गाणं आणि राई, मोरवा आणि जवळपास मुर्दा या तिन्ही गावांचा मी म्हणेन समाविष्ट या गाण्यामध्ये केला गेलेला आहे. कैलाजी मात्रे साहेब विनंती करतोय व्यासपीठावर येऊन बसा. न्यू गोल्डन गौरव आपण समालोचन कक्षामध्ये याल तर बरं होईल. ऑन साइडला यावेळेस वाइडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण, वेल डन. 1च धाव इथे मिळेल. आज न्यू गोल्डन खूप चांगलं कार्य करतायत आणि मी काल देखील म्हटलं होतं की हा नक्कीच गोल्डन ड्रिंक ब्रेक म्हणून आपण याचं नाव देऊया. ड्रिंक ट्रॉली फक्त पाणी नाहीये, लक्षात ठेवा. ड्रिंक ट्रॉली जरी ती मैदानाच्या आतमध्ये गेली तरी फक्त पाणी नाहीये त्या ड्रिंक ट्रॉलीमध्ये. तर एक म्हणजे तुम्हाला ग्लुकॉन डी, त्यानंतर निंबू सरबत, त्यानंतर कोकम सरबत, त्यानंतर थंड पाणी आणि त्यानंतर म्हणायचं गेलं साधा पाणी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ड्रिंक ट्रॉलीमध्ये पाहायला मिळतील. यावेळेस रनआउटच्या स्वरूपात अमोल वेतोस्कर या ठिकाणी बाद होत आहेत. दुसरा धक्का ओमरामध्य गोडदेव या टीमला.
थँक्यू आर के जगदीश पाटील अग्री भूमिपुत्र आणि खरोखरच अग्री समाजाचं नाव या संगीताच्या दृष्टिकोनातून आज उंचावर नेलं आहे जगदीश पाटील यांना. गोडगळ्याचा धनी म्हणून जगदीश पाटील साहेबांची ओळख आहे. वाईटचा इशारा पंचांचा हेमप्रकाश पाटील हेमू षटक क्रमांक आपण दुसरा बादोही सुद्धा करणार गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस मात्र फुलटॉस मिस केला. मेजवानी समोर ठेवली होती हेमप्रकाश पाटील यानं. आज संडे आहे मित्र म्हणजे मेजवानीमध्ये ही बिर्याणी होती, ही निलेशसाठी बिर्याणी होती, मात्र या बिर्याणीची चव चाकता आली नाहीये. स्वतःची देहबोली जर पाहिली आपण निलेशांची थोडा मिस करतोय की हा चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट का झाला नाहीये. सिंगल फक्त मिळेल. धावा झालेल्या आहेत ओमरमध्ये गोडदेव या टीमच्या त्या 12. षटक क्रमांक दुसरं. स्टेट बॅट डाऊन द ग्राउंड सरळ साइड स्क्रीनच्या समोर एफर्ट लावलं होतं संकेत पाटील चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. एमो पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस हा चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या वरून एक चौकार. त्यानंतर लागोपाठ हा येतोय आणखी एक दमदार फटका. षटकार. 6 धावा. थँक्यू. 22 धावा फलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त आल्या होत्या त्या 8 धावा, मात्र ते षटक पॉवर प्लेचं नव्हतं तर हे षटक पॉवर प्लेचं आहे असं दाखवून देताना ओमरमध्ये गोडदेव. एक षटकार एक चौकार आपण पाहिला या ओव्हरमध्ये. जबरदस्त फटकेबाजी. जय येतोय मैदानाच्या आतमध्ये. जय आणि आपलं खातं काय जय खोलतोय. चौकारानं आपलं अकाउंट ओपन केला आणि त्यानंतर मात्र आणखीन एक षटकार जयच्या बॅटमधून. यावेळेस देखील चांगला फटका. डाऊन द ग्राउंड चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो ना. एकच धाव मिळेल. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 23. काल विध्वंस आपण फलंदाजी पाहिली, विध्वंस फलंदाजी काल केली. जोनस यांना विसरता कामा नये कालच्या दिवसामध्ये. नितीन हजारे यांना विसरता कामा नये कालच्या दिवसामध्ये. विध्वंस फलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये नितीन हजारे. 15 चेंडू आणि 50 धावा. काल नितीन हजारे यांना कुठल्या एक्सर ए टीमच्या अगेन्स्ट दुव्वादार फलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये. चेंज करतोय कारण जो फुलटॉस मगाशी आपण पाहिला हेमप्रकाश पाटील यांचा हा व्यवस्थित बॅटला मिडल झाला नाहीये कदाचित, कारण प्रत्येकाची वेगवेगळी बॅट असते, चॉईस असते. वेगवेगळ्या बॅटचं वेट महत्वाचं असतं. काही 9.5ची बॅट वापरतात, काही 900ची बॅट वापरतात, काही 1 किलोहून अधिक वजनाची बॅट यूज करतायत. प्रवीण गावणचा जर आपण विचार केला तर नक्कीच जवळपास मला वाटतं ती 1 किलोहून अधिक वजन आहे. 1.5 किलोच्या आसपास बॅट आहे प्रवीण गावड यांची. बॅट फ्रॉम नारंगी सर्वात हेवी बॅट यूज करतोय प्रवीण गावड. धाव संख्या 24. संकेत पाटील नेहमी आपण पाहिलं स्लॉगर स्पेशलिस्ट म्हणून आपण यांची ओळख मगाशी दाखवली होती. यावेळेस विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे राई संघ आणि या कारण संकेत पाटील यांना यूज केलं जात होतं. पहिला चेंडू बराच काळ हवेत होता. संकेतनं प्रयत्न केला होता त्या कॅचच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र चेंडू मात्र एक सेफली लँड होतोय. विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे जेम्स बॉन्ड संघ. या कारणास्तव कदाचित संकेत पाटील यांचा वापर नंबर 3 साठी केला जातोय. धावा संख्या झालेली आहे ती म्हणजेच 26. वन ऑफ द ग्रेट बॉलर्स. अप्रतिम गोलंदाज आपण संकेत पाटील यांची पाहिली. येणाऱ्या काही ज्या आपण स्पर्धा पाहिल्या 15 स्पर्धा ज्या आपण पाहिलेल्या आहेत त्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये एक चांगली गोलंदाजी संकेत पाटील यांनी हाताळलेली आहे. शॉटमपूलचा फटका. यावेळेस वाईडिश लॉंग ऑनच्या वरून हा येतोय चौकार. 4 धावा. धाव संख्या 30 धावा.
हॅलो एखाद्या त्या छोट्या मुलाला बसू नका 12वा खेळाडू म्हणून या जरा खेळाडू या एमू एक खेळाडू पाठव त्याचं स्कोर बोर्डवर लक्ष असायला हवं येस गुणेश तू ये चालेल इथे बस जरा तू जातो ते बस धावसंख्या 29 कारण स्कोर बोर्ड लक्ष असणं गरजेचं आहे लक्ष 12वा खेळाडू आम्ही यासाठीच बोलवतो की त्याचं त्या गोष्टीकडे लक्ष असायला हवं या कामासाठी आम्ही 12वे खेळाडू बोलवत असतो लक्षात ठेवा आणखी एक पुलचा फटका चेंडू हवेत आहे मात्र सेफ मध्ये आहे जबरदस्त एफर्ट लावला गेला हा नक्कीच चौकार अडवला गेला मी तर म्हणेल प्रयत्न चांगला जबरदस्त प्रयत्न टाळ्या वाजवल्या गेल्या त्या प्रयत्नासाठी कारण 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्या त्या ठिकाणी धावा संख्या झालेली आहे ती 31 संकेत पाटील कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम एक चौकाराला मात्र कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम करतात या ठिकाणी धाव संख्येला संकेत जय आतापर्यंत चांगली कामगिरी जय कडून आपल्या टीम साठी इनसाइड आउटचा फटका ऑफ साइडला चेंडू येतो मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत फक्त सिंगल मिळेल या फटक्यावर जयला धावा झालेल्या आहेत त्या 32 ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस आपण पाहतोय जेम्स बॉन्ड राई पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय नाहीये उक करण्याचा प्रयत्न होता यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करायचा होता निलेशला म्हणजे बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाही चेंडू हाताळला जातो तो पॅडवर लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय अपील केली होती त्या ठिकाणी संकेतनं मात्र पिचिंग जर पाहिले आउटसाइड लेग स्टंप पंच दर्शवित आहेत आणि या कारणास्तव मात्र नॉट आउट म्हणून बोलतायत पंच त्या ठिकाणी धाव संख्या 33 फलकावर सुरेख फटका जबरदस्त फटका जागा बनवली होती आणि खास करून मागून तिन्ही स्टंप दाखवली होती संकेतला स्टंप उडवण्याचा प्रयत्न संकेत पाटीलने केला होता मात्र पूर्ण कल्पना जयला होती की अशाच प्रकारे संकेत चेंडू टाकू शकतोय फ्लिकचा फटका चौकार 4 धावा डीजे थँक्यू थांबवतोय थँक्यू आर के भरत आला परत मात्र भरतला मी थांबवतोय थोडस फर्स्टच बॉक्स हवाय न्यू गोल्डन फर्स्टच बॉक्स देखील हवाय न्यू गोल्डन नितीनला स्प्रे हवाय गोल्डन ड्रिंक ब्रेक आपण पाहतायत मी म्हटलं की फक्त पाणी नाहीये फक्त पाणी त्या ड्रिंक ब्रेक मध्ये नाहीये तर निंबू सरबत आहे त्यानंतर कोकम सरबत आहे ग्लुकॉन डी आहे साधा पाणी आहे आणि थंड पाणी आहे या सगळ्या गोष्टी आज या गोल्डन ड्रिंक मध्ये आपण पाहतोय न्यू गोल्डन मित्रमंडळाच्या वतीनं त्यानंतर फ्रूट बास्केट देखील त्यांच्या वतीनं दिला गेलेला आहे फर्स्टच बॉक्स देखील त्यांच्या वतीनं दिला गेलेला आहे तर एक मोलाचा हातभार या स्पर्धेला न्यू गोल्डन मित्रमंडळाच्या वतीनं लागला गेलेला आहे थँक्यू न्यू गोल्डन 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय फलकावर धावा आहेत त्या 37 आणि गोडदेव संघाच्या विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत त्या 2 निलेश आणि जय पाटील ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो जयची मात्र चांगली इनिंग जवळपास 2 चौकार 1 षटकार जय वैयक्तिक खेळतोय 8 चेंडू आणि 24 या धावसंख्येवर जय खेळतोय मात्र कालचा दिवस काल आपण काय पाहिलं या मैदानावर आणखीन एक अर्धशतक या मैदानावर आपण पाहिलं नितीन हजार यांचं अर्धशतक आपण या मैदानावर पाहिलं 15 चेंडू मध्ये 50 धावा नितीन हजार यांना कुठल्या या मैदानावर वेलकम एक्सर बी हार्दिक स्वागत आहे रणजित मित्रा हार्दिक स्वागत तुझं देखील धावा संख्या 37 37 धावा 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे
आतापर्यंत मी तर म्हणेल एका चांगल्या स्थितीमध्ये आहे उमरामध्ये गोडदेव संघ. सुरुवात डगमळली होती. महेंद्र पाटील ज्याच्याकडून नक्कीच चांगली सुरुवात आतापर्यंत आपण गोडदेव संघाची पाहिली होती, तो महेंद्र पाटील त्या ठिकाणी लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र महेंद्र पाटलानंतर मात्र अमोल वेतोस्कर देखील जास्त वेळ विकेटवर उभा राहू शकला नाहीये. ते देखील रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आणि त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना, कारण पहिली विकेट गेली होती 1 धावसंख्येवर, दुसरी विकेट गेली होती 10 धावसंख्येवर, धावसंख्या 37 म्हणजे 27 धावेची तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड होतो या ठिकाणी उमरामध्ये गोडदेव या टीमची. आणि सक्सेस हवा असेल तर एखादी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये. यावेळेस फ्लायटेड चेंडू तळला होता. मॅजिकल बॉलर पंचांकडून वाईटचा इशारा दिला जातोय. ईश्वर माची या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यानंतर अशोक राऊत हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत या स्पर्धेमध्ये. आडव्या बॅटना बैठक स्ट्रोक खेळला गेला. जवळपास पुढच्या पायाला स्लाइड दिली होती, थोडासा पाय वाकवला होता, गुडघ्यावर पूर्णतः ओस टाकलं होतं आणि हा फटका एक्झिक्यूट केला होता ऑन साइडला. एकच धाव. जम्स बॉन्ड. मागच्या वर्षी नक्कीच आम्ही पराभूत झालो होतो. या वर्षी आम्हाला टायटल घ्यायचं आहे, या आरकेचं टायटल आम्हाला घ्यायचं आहे. स्ट्रगल करतोय. चांगला चेंडू आहे, फक्त चेंडूला स्टॉप करावं लागलं, डिफेन्स करावं लागलं त्या ठिकाणी. ब्लॉकआउट डिलिव्हरी हाताळली होती. एक ब्रह्मास्त्र यूज केलं होतं प्रफुल्यनं त्या ठिकाणी. ब्रेक लावतोय प्रफुल्य. धाव संख्येला उमरामध्ये गोडदेवच्या धावा झाल्या आहेत त्या 40 धावा फलकावर. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 सुरू आहे. ऐवा कॅच प्रितेश नंदकुमार राऊत यांच्याकडून. प्रत्येक ऐवा कॅचला 200 रुपये आहेत. संकेत पुढे आला, अंदाज आला नाहीये आणि या कारणास्तव चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. थोडासा पुढे आले होते संकेत पाटील, एक अंदाज त्यांना घेता आला नाहीये झेलचा. षटकार मात्र यानंतर पुन्हा एकदा यावेळेस मैदानाला मात्र गुदगुळ्या करून हा चेंडू मात्र निघून जातो मिड विकेटच्या दिशेनं. थोडासा फंबल झाला, याचा फायदा लगेच उचलला गेला. 2 धावा पुन्हा इथे मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 48. लॉस ऑफ 2 विकेट ऑन द बोर्ड. उमरामध्ये गोडदेव संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता राईट संघानं. पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते नितेश कडून. 1च धाव मिळेल या फटक्यावर देखील. 49 धावा फलकावर. जवळपास एक आपण अंदाज घ्यायचा गेला तर ज्या करंट रन रेटनं खेळतोय म्हणजे जवळजवळ मी तर म्हणेल की 50 ते 60 धावा फलकावर नक्कीच लावू शकतील. 50च्या पलीकडे धावसंख्या नक्कीच लावू शकतोय गोडदेव संघ. ऑन साइडला पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला नाही मिळत. त्यावेळेस चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेनं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. काही आवश्यकता नव्हती, सगळं काही सुरळीत सुरू होतं. एक चांगल्या प्रकारे पार्टनरशिप बिल्ड झाली होती. मात्र एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जयनं आणि हा प्रयत्न कुठेतरी फसला गेला. महत्वपूर्ण विकेट, पार्टनरशिप तुटली गेली. जय पाटील मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद, गॉन. थँक्यू. नक्कीच 1947चा तो काळ आठवा. राधाकृष्ण क्रिकेट क्लब, ज्याप्रमाणे तळ्याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे या मैदानामध्ये छोट्या छोट्या विहिरी देखील होत्या. पाण्याची टंचाई भासत होती.
मात्र त्यावेळेस या मैदानाने देखील आरकेला मोरव्याच्या गावाला भरपूर साथ दिली होती. धावा संख्या आपण पाहतोय फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 50 अर्धशतक फलकावर सांघिक अर्धशतक फलकावर लावतोय उमरमध्ये घोडदेव टीम. शेवटचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर कोण तर नक्कीच राकेश. पहिला चेंडू वेगवान हाताळला होतो या ठिकाणी. एक धाव तर नक्कीच मिळेल प्लस हा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. बाय वन गेट वन फ्री मिळतील धावा 2. धावा संख्या झालेली आहे ती 52. राकेश पाटील मॅजिकल बॉलर पांडूच्या मैदानावर या गोलंदाजाने जी किमिया करून दाखवली होती त्यानंतर मात्र याला प्रसिद्धी मिळाली. पांडूच्या मैदानातून मात्र राकेश पाटील कुठेतरी फ्रेम मध्ये आला आणि सातत्यपूर्वक तो चम्समॉट राईस संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू राहिला. लक्षात ठेवा पुन्हा एकदा कदाचित ते चित्र जे पांडूच्या मैदानावर करून दाखवलं होतं राकेशनं ते चित्र इथे पाहायला मिळेल का. कमी धावेचं हे षटक राकेशचं या आरकेच्या मैदानावर पाहू शकू का आपण. मिश्रण केली होती यावेळेस स्लोरम चेंडू मात्र फ्लाइट दिली होती ऑन साइडला. हा फटका आपण पाहतो भावेश यांच्या बॅट मधून. एकच धाव. अशाच प्रकारे गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू मात्र वेगवान टाकला होता पांडूच्या मैदानावर देखील अशाच प्रकारे गोलंदाजी. 6 धावा काढू दिल्या नव्हत्या या गोलंदाजानं. फ्लाइट आहे इतकी ही फ्लाइट नको मात्र सर्वात मोठी चुकी सगळ्यात मोठी चुकी या फ्लाइट मध्ये फलंदाज अडकला होता. निलेश सारखा मोठा फलंदाज अडकला होता मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. कॅच होतोय ड्रॉप चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील त्या 6. थँक्यू. फलकावर धावा येत आहेत त्या 59 धावा फलकावर लागल्या जात आहेत उमरमध्ये घोडदेव या टीमच्या. फ्लाइट 8 आणि खरोखरच जो चेंडूची फ्लाइट दिली होती त्या चेंडूवर बरोबर अडकला होता निलेश मात्र तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाला. मिस्टर भारत डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये आहेत. कॅच ड्रॉप झाला मात्र तो चेंडू कुठे लँड झाला तर बाउंड्री लाईनच्या मागे. म्हणजे दैव देते आणि कर्म नेते अशातला आपण खेळ पाहिला. 59 धावा दोन्ही पंच चर्चा करतायत कारण काहीच नक्कीच अडचणी त्या ठिकाणी आल्या होत्या त्या मात्र सॉल्व्ह केल्या जातात त्या ठिकाणी. वेलकम गणेश तुझं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम मामा आपलं हार्दिक स्वागत आहे. आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके मामा प्रकाशजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम आहे प्रकाशजी ठाकूर साहेब मामा आपलं हार्दिक स्वागत. धावा झालेल्या आहेत त्या 61. पुन्हा एकदा फ्लाइट चेंडू यावेळेस ऑन साइडला जबरदस्त कॅच प्रफुल्ल मार्फत लॉंग ऑनच्या दिशेनं आणि या ठिकाणी निलेश पाटील यांची खेळी मात्र संपुष्टात. गम हेलो हेलो चेक. धन्यवाद आरके.
हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. धावसंख्या 61. अजूनही या इनिंग मधील चेंडू शिल्लक आहेत ते 2. महत्वपूर्ण विकेट. ही इनिंग संपल्यानंतर विक्रमला काम आहे. विक्रम जो आपण नैवेद्य जो आपण मैदानाला अर्पण करतोय तो नैवेद्य तुला अर्पण करण्यासाठी जायचं आहे त्या ठिकाणी. विक्रम 61 धावा. मैदानाला या ठिकाणी ती परंपरा आहे, पूर्वीपासून परंपरा आहे. एखादी स्पर्धा ऑर्गनाइज केली तर आपण श्रीफल वाढवतोय, मात्र या ठिकाणी जेवणाची स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये नैवेद्य देखील या मैदानाच्या दैवताला त्या ठिकाणी अर्पण केलं जाणार आहे. चला घाई करा, वेळेकडे देखील लक्ष आहे. आज वेळ खूप महत्वपूर्ण आहे आजच्या दिवसाची, कारण आज ग्रँड फिनाले जी आहे त्या आयोजकांची अशी इच्छा आहे की 4 ओव्हरची मॅच फायनलची व्हायला हवी. ब्लॅक होलचा चेंडू, प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. व्यवस्थित चेंडू मिडल ऑफ द बॅट होत नाही त्या ठिकाणी. पंकजच्या 1 धाव इथे मिळेल. अंतिम चेंडू असेल. चांगलं षटक राकेश नातळला, जरी एक षटकार, मात्र तो षटकार नव्हता, तो कॅच होता. कॅच ड्रॉप झाला आणि तो षटकार आला. जबरदस्त गोलंदाजी. वेल डन राकेश. नेक्स्ट मॅच एक्सर बी वर्सेस आर के. धावा संख्या 62. शेवटचा चेंडू असेल. काय किती धावा येतील हे होणार होतं. हे मला 100% गॅरंटी होती की असं काहीतरी होणार आहे, आणि हे काम याने अनेकदा केलंय या गोलंदाजानं, आणि एक अंदाज घेतला होता की अशा प्रकारे हा करू शकतोय. मंकड विकेटचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू आहे. फुल टॉस, आणि या चेंडूला सरळ फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोल मला वाटतं शूजचा निघालेला आहे राकेश यांच्या, या कारणास्तव तो चेंडू व्यवस्थित पडला नाहीये. शेवटचा चेंडू 6 धावा, आणि या 6 धावेने धावफलक वाढला जातोय. धावा झालेल्या आहेत त्या 68, आणि 69 धावा विजयासाठी जेम्स बॉन्ड राईच्या. थँक्यू. धन्यवाद भरत आरकेडीचे. धन्यवाद. चला मी आरकेच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की त्यांनी सर्वांनी आमच्या बरोबर मुख्य व्हीआयपी डायस जवळ यायचं आहे, मंचाजवळ यायचं आहे. आरकेचे सर्व खेळाडू मंचांपाशी या. त्या ठिकाणी नैवेद्य अर्पण केला जातोय. ही परंपरा आहे, पूर्वीपासून ही परंपरा आहे, आणि ती परंपरा त्या ठिकाणी त्या परंपरेचं पालन त्या ठिकाणी केलं जातं. आरकेच्या या लेजेंडरी खेळाडूकडून विक्रम देवाला नमस्कार करतायत, त्या मैदानाला नमस्कार करतायत. सगळे आरकेचे खेळाडू तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ही परंपरा आहे, लक्षात ठेवा. ही भारतीय संस्कृती आपली आहे, आणि ती भारतीय संस्कृतीची परंपरा या ठिकाणी जोपासली जात आहे.
चला धन्यवाद आरखेडीचे. हेमप्रकाश पाटील टीम कॅप्टन राई आपण यायचं आहे. हेमप्रकाश पाटील टीम कॅप्टन राई या जरा. थँक्यू थांबवतोय. चला टॉस साठी या एक्सर बी टीम कॅप्टन आणि आर के मोरवा आणि न्यू गोल्डन मित्रमंडळ आलाय. न्यू गोल्डन मित्रमंडळ आलाय ते ते वेळेवर येत आहेत, त्यांना सगळं काही माहिती आहे. चला टीम कॅप्टन लवकर या. एक्सर बी नितेश यायचंय. या मॅच नंतर ही मॅच संपली, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ही मॅच संपली म्हणजे ही इनिंग संपली की लगेचच घोडबंदर स्पर्धेचा ड्रॉ केला जाईल, कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. याच्यानंतर आपल्याला लगेचच मंगळवार आणि बुधवार नारंगीला खेळायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त घोडबंदर स्पर्धेचा ड्रॉ या ठिकाणी केला जाईल ही इनिंग संपल्यानंतर. तर जे संघ नायक या ठिकाणी आहेत, जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबत येऊन त्या अडचणी तुम्ही मांडू शकता. कुणाला खेळायचं आहे घोडबंदरला, कुणाला खेळायचं नाही आहे घोडबंदरला, ते अगोदर इथे येऊन क्लिअर करा. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जे संघ पाहत आहेत त्या संघांना देखील विनंती करतोय, तुम्हाला जर घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये खेळायचं नसेल तर कैलासजी म्हात्रे आणि भगवानजी पाटील तसे कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर हे मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांना कॉल करा आणि त्यांना तसं कळवा की आम्हाला खेळायचं नाही आहे घोडबंदर स्पर्धेमध्ये. लाईव्ह टेलिकास्ट जे पाहत असतील त्यांना. आणि घोडबंदरची स्पर्धा कुठे आहे हे देखील मी तुम्हाला सांगतोय. जुनं जे पॉवर हाऊसचं मैदान होतं तिथे नाहीये. जे जुनं मैदान होतं घोडबंदरचं स्मशानाच्या बाजूला समुद्र किनाऱ्यावर, त्या जुन्या मैदानावर घोडबंदरची यावर्षी स्पर्धा होईल. गाड्या जात आहेत, गाड्या गावातून जातात. या इनिंग नंतर घोडबंदर स्पर्धेचा ड्रॉ केला जाईल. चला टीम कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा एकदा लेजेंडरी जोडी आपण पाहतोय. हरराम पाटील आणि अनंत पाटील हे त्या ठिकाणी आहेत. प्रितेश नंदकुमार राऊत यांच्याकडून आईवा कॅचसाठी 200 रुपये आहे. मात्र जो आईवा कॅच बाउंड्री लाईनच्या बाहेर घेईल त्याचं वय 40 वय असणं गरजेचं आहे. 40 वर्षावरील किंवा 40 वयोगटात तो व्यक्ती असणं गरजेचं आहे. भले तो खेळाडू असला तरी देखील चालेल. हरराम पाटील आणि अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि न्यू गोल्डन मित्रमंडळ यांच्या वतीनं फ्रूट बास्केट दोन्ही टीमला. आणि न्यू गोल्डन मित्रमंडळाचं कौतुक करतोय. लक्षात ठेवा, त्यांनी सुरी जे तुम्हाला कलिंगड दिलेला आहे, त्यानंतर पपई दिलेला आहे, टरबूज दिलेला आहे, ते कापण्यासाठी त्यांनी सुरी देखील तुम्हाला दिली आहे. लक्षात ठेवा. थँक्यू न्यू गोल्डन मित्रमंडळ, मनापासून तुमचा आभार. आणि विवेक म्हात्रे यांच्याकडून थंड पेय दोन्ही टीमला. विवेक म्हात्रे यांच्याकडून थंड पेय दोन्ही टीमसाठी आहे. चला दोघांचंही
या ठिकाणी स्वागत केलं गेलं. वेलकम दहिसर संघ, आपलं हार्दिक स्वागत आहे आरकेच्या नगरीमध्ये. टॉस झाला का? टॉस झाला? कोण जिंकलं टॉस? आरके संघ नाणेफेक जिंकली. कधी टॉस झाला रे? समजलं पण नाही. या मॅच नंतर, या इनिंग नंतर घोडबंदर स्पर्धेचा ड्रॉ टाकला जाईल. ज्या संघांना घोडबंदर स्पर्धा खेळायची नसेल त्याने अगोदर कळवा. मंडळाचे पदाधिकारी आहेत, भगवानजी पाटील आहेत, कैलासजी मात्रे आहेत, प्रकाशजी ठाकूर आहेत. तुम्हाला खेळायचं नसेल घोडबंदर स्पर्धेमध्ये तर अगोदर कळवा. एकसर 20 संघ नाणेफेक जिंकलाय का? यस. निर्णय काय नितेश? 1 मिनिटात सांगतो. वेळ घालू नका प्लीज, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पुलचा फटका, आडव्या बॅटने चेंडूला पूल केलं गेलं. चेंडू मात्र निघून जाते लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. घोडबंदर ड्रॉ हा शनिवार रविवार, घोडबंदरची मॅच शनिवार रविवार आहे. मंगळवार बुधवार नारंगीची मॅच आहे. नारंगीच्या मॅचचा ड्रॉ झालाय. घोडबंदर स्पर्धा ही शनिवारी आणि रविवारी आहे. पहिला चेंडू चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र सिंगल या ठिकाणी काढला गेला. धाव संख्या 1 न पुढे सरकताना फलकावर धावा लागतायत त्या 5. सुपडी सोन्याचे गीत वाजवलं गेलं. मालवणी गावातील भगिनी आहेत भागीरथी गजानन कोळी यांनी गायलेलं हे गीत आहे. वेलकम. चाहते आले आहेत. ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमचे चाहते आलेले आहेत. बऱ्याच दिवसांनी हा चेहरा मी पाहतोय. डान्सिंग विथ द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल मात्र धाव संख्या सुरू आहे. धावा येत आहेत त्या फलकावर 6. टार्गेट खूप मोठा आहे. जवळपास 68 धावा झालेल्या आहेत. 69 धावा या करायच्या आहेत 5 षटकांमध्ये. 13.80 स्टेट ड्राईव्ह, अप्रतिम फटका, साइड स्पिनच्या बाहेर चेंडू. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. चौकार षटकार धावा फलकावर येतात त्या 12. नितीन अप्रतिम बॅटिंग करताना 1 चौकार 1 षटकार नितीनच्या बॅट मधून आपण पाहिला. कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि जवळपास 13.80 ची सरासरी समोर आहे. जवळपास 13 ते 14 धावा या पर ओव्हर मध्ये जर आल्या तर मात्र आपण हे आव्हान पूर्ण करू शकतोय. आणि जबरदस्त बॅटिंग, सुरेख फलंदाजी सुरू आहे आताच्या घडीला जेम्स बॉन्ड राई या टीमची. मी म्हटलं की राई संघाची खरी ताकद आपण पाहिली तर फलंदाजी आहे. मात्र याच फलंदाजीच्या ताकदीवर मात्र स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. कारण घोडदेव संघाची ताकद काय आहे तर गोलंदाजी. स्विंगच्या सुलतानाच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. हे खूप महत्वपूर्ण असेल जेम्स बॉन्ड साठी. डान्सिंग विथ द पिच पुढे येऊन चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. शेवटचा चेंडू येतोय डॉट. 1 षटकार 1 चौकार. एकूण धावा खर्च केला महेंद्र पाटलानं पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. 14 धावा. सुरुवात नक्कीच चांगली आहे. जो रिक्वायर्ड धावा आहे, जी धावसंख्या हवी आहे पर ओव्हर मध्ये राई संघाला, ती धावसंख्या पहिल्या षटकामध्ये फलकावर पाहायला मिळते. 14 धावा बिनबाद. या ऐकूया आपण सुंदर असं गीत, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालेलं आहे शेंडोबा 40+ मास्टर्स कासारवाडी टीमचे खेळाडू. यस वेलकम. गणेश शिंगे, जयवंजी शिंगे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. बॉबी मित्रा तुझं देखील हार्दिक स्वागत. आणि विलासजी पाटील तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती करतोय आपण बसून घ्यायचं आहे.
सेंडोवा फोर्टी स्पर्धा आताच पूर्ण झाली मित्रांनो. मागच्याच बुधवार आणि गुरुवारी या स्पर्धेचं अतिशय सुंदर असं आयोजन भगवानजी पाटील साहेब देखील त्यांनी देखील त्या स्पर्धेला भेट दिली होती आणि त्याच संघातील खेळाडू आज या ठिकाणी आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धावा संख्या झालेली आहे फलकावर 14 धावा फलकावर. आज नवगरच्या मैदानावर बादशाह क्रीडा संकुलनामध्ये स्पर्धा सुरू आहे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाची आणि त्या ठिकाणी कदाचित हा संघ दाखल झाला असेल मात्र ते मात्र या ठिकाणी आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले. त्याबद्दल मी शेंडोबा 40+ कासरवडवली ए टीमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू, धन्यवाद. 68 धावा फलकावर आहेत. 69 धावा करायचे आहेत. जेम्स बॉन्डला पहिले षटक 14 धावा. यावेळी चांगला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जय पाटील डीप मध्ये प्रोडक्शनला त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल जयकडून. 2 धावा इथे कंप्लीट होतात. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. ही विकेट घेतली जात आहे का? यस 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 प्लॅनिंग करायचं होतं. ते प्लॅनिंग कुठेतरी उम्रमध्ये गोडदेव टीमचं चुकलं गेलं. अमोल वेतेसकर तिथून ओरडले होते की नाही 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 मात्र कुठेतरी तो हात बेसला लागला गेला, हात यष्टीला लागला गेला. फलंदाज बाजूला रनआउटच्या स्वरूपात मिस्टर किरण गॉन. यावेळेस हा देखील फटका हवेत आहे. डीपला प्रोडक्शन फील्डर वॉर्ड कॅच. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखी एक धक्का जेम्स बॉन्ड राईट टीमला. गुणेशच्या किरणच्या पाठोपाठ मात्र नितीन देखील परतीच्या मार्गी गॉन. थँक्यू, धन्यवाद. धावा संख्या झाले ते 16. आदरणीय जनार्दनजी पाटील साहेब यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्तानं आपण ती स्पर्धा त्या ठिकाणी कासारवडीच्या मैदानावर पाहिली होती. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं होतं या ठिकाणी. धाव संख्या 16. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर चंद्रकांत मात्रे चंदू. आणि स्ट्राइक एंडला कोण आहे? का विकेट सॅक्रिफाइस केली गेली? का अमोल वेतोस्कर यांनी म्हटलं की नको घेऊ ही विकेट? याचं कारण पूर्ण अनुभव होता की या विकेट नंतर प्रफुल्य हा मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतोय. इथे चांगला फटका कट केला गेला चेंडूला. पॉइंट रिझर्व्ह चेंडूला फील्ड केला गेला. प्रमोद त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल. तर कदाचित अमोल वेतोस्कर यांच्या माइंडमध्ये डोक्यामध्ये वेगळी संकल्पना होती की प्रफुल्ल नक्कीच येईल मात्र प्रफुल्लला आपल्याला लेट आणायचं आहे. जवळपास 2 ते 2.5 षटक संपल्यानंतर प्रफुल्ल आला तर नक्कीच आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकेल. या प्लॅनिंग नुसार अमोल वेतोस्कर त्या ठिकाणी खेळत होता. आणखी एक चांगला फटका हवेत आहे. जय पाटील चेंडूच्या खाली. आणखी एक विकेट त्या ठिकाणी मिस्टर बाद होतं त्या ठिकाणी जितू परतीच्या मार्गी गॉन.
थँक्यू डीजे आरके, धन्यवाद भरत. धाव संख्या 17 प्रशांत मात्रे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रफुल्ल पाटील स्ट्राइक एंडवर, प्रशांत मात्रे हे नॉन स्ट्राइक एंडवर आहेत. धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजे 17. सुरेख चेंडू, अतिशय जबरदस्त चेंडू. काय ज्याप्रमाणे मुवमेंट झाली मैदानाच्या आतमध्ये, काय कदाचित बॅटची एज लागली होती का, अशा प्रकारे मुवमेंट झाली त्या ठिकाणी. अप्रतिम दर्जेदार चेंडू हाताळला गेला या ठिकाणी. धावा आहेत फलकावर जवळपास जम्स बॉन्डच्या त्या 17 धावा. वेलकम या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय जगदीशजी घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम प्रकाश पाटील, तुझं देखील मित्र हार्दिक स्वागत आहे. चर्चा करू नका, चर्चा करण्या इतका वेळ नाहीये. प्लीज सहकार्य करा. ओमरमध्ये गोडदेव, आज एक सामना एक्स्ट्रा होणार आहे. सहकार्याची, तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे आयोजकांना. प्लीज सहकार्य करा, वेळ जास्त वाया घालवू नका मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या 17. टार्गेट समोर आहे ते जवळपास 69 धावा करायच्या होत्या 5 ओव्हरमध्ये. धावा झालेल्या आहेत त्या 2 ओव्हरमध्ये 17. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 52. 18 चेंडू 52 धावा. रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर यावेळेस जो 13च्या घरामध्ये रिक्वायर्ड रन रेट होता तो रिक्वायर्ड रन रेट मात्र वाढतोय. आता इथे मात्र पर ओव्हर मध्ये 17.33 हा रिक्वायर्ड रन रेट समोर आहे. म्हणजे एका ओव्हर मध्ये तुम्हाला 17 किंवा 18 धावा या कराव्याच लागतील. वेलकम वेलकम या ठिकाणी आगमन. अपील 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 इज गॉन. बॅटची एज, मोठी विकेट, प्राइसलेस विकेट. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. ज्या विकेटची भीती होती गोडदेव टीमला, ज्या खेळाडूची अडचण होती गोडदेव संघाला, ती अडचण मात्र या ठिकाणी दूर केली गेली. प्रफुल्ल बाद गॉन. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केसरीनाथजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. आज मात्र नक्कीच प्रशांत किणी यांची नक्कीच कमतरता भासेल. आज सुनील नाहीये, आज चेतन नाहीये जम्स बॉन्ड या टीम मध्ये. त्याच्यामुळे या जोडीवर भरपूर काही अवलंबून असेल, खूप महत्वपूर्ण असेल. आणि खास करून प्रशांत मात्रे यांची इनिंग, एक कुठेतरी प्रशांत मात्रे यांना आपल्या टीम साठी अँकर रोल अदा करावा लागेल. उभं राहावं लागेल खेळपट्टीवर, शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहावं लागेल. डान्सिंग विथ द पिच. यावेळेस पुन्हा एकदा हवाई प्रवास. फटका पसतोय, डीपला शतरक्षक होता, चुकी झाली त्या ठिकाणी, चंदूकडून चुकी झाली. हा कॅच होणं गरजेचं होतं, मात्र कॅच होतं त्या ठिकाणी चंदूकडून ड्रॉप. स्विनच्या अगेन्स्ट खेळायचं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की यावेळेस खूप मोठं चॅलेंज आहे जम्स बॉन्ड समोर, कारण यावेळेस जम्स बॉन्डला स्विनच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. कारण आज मागच्या ज्या वीक मध्ये जी आपली स्पर्धा झाली होती ओवळ्याच्या मैदानावर साई विजय स्पोर्ट्स ओवळा या ठिकाणी, त्यावेळेस वाघपीड आणि गोडदेव हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय, वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं, एकच धाव मिळेल या ठिकाणी.
त्यावेळेस वाघबीळ संघाला देखील जवळपास 19 धावसंख्येवर बऱ्याचशा विकेट्स वाघबीळ संघाच्या गेल्या होत्या. असं वाटलं होतं की कमी धावेचा टोटल गोडदेव संघासमोर येईल की काय, मात्र शेवटच्या क्षणाला 8 विकेट नंतर केतन आला आणि त्या केतननं तब्बल 12 चेंडूमध्ये 40 धावा कुठल्या होत्या. 20 धावा फलकावर. आव्हान खूप मोठं आहे इथे. प्रशांत म्हात्रे यांना मात्र नक्कीच शांत डोक्यानं विचारपूर्वक खेळी करणं गरजेचं. भावेश पुन्हा एकदा सज्ज राईट टाइम ओव्हर द विकेट्स. यावेळेस अमिस्टन स्टोक चेंडू हवेत. भावेश स्ट्रगल करतोय. जेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता भावेशनं. सिंगल इथे पुन्हा एकदा चुकी जेम्स बॉन्ड टीम कडून पाहायला मिळते. दोन्ही गाडी एका प्लॅटफॉर्मवर. दोन्ही बॅटर्स मात्र नॉन स्ट्राइक एंडवर एकत्र होते. एकाला मात्र परतावा लागेल आणि मिस्टर भारतला या ठिकाणी परतावा लागेल डग आउट रिजन मध्ये. भारत गॉन. थँक्यू डीचे. धावसंख्या झालेली आहे ती तब्बल फलकावर 21 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 23 स्पर्धा आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेला, त्यानंतर आपली 24वी स्पर्धा दमण किंवा लोणावळा, त्यानंतर 25 आणि 26 देखील स्पर्धा, म्हणजे जवळपास 2 स्पर्धा अजूनही रबर बॉलच्या या वर्षी आपण खेळणार आहोत. संकेत पाटील पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला उडवतायत. डीप लॉंग ऑनला शतरक्षक आहे. 1 धाव. आज चांगली मी म्हणेल साथ द्यावी लागेल संकेतला. आपल्या सोबतीला प्रशांत मात्रेला एक चांगली साथ द्यावी लागेल. संकेत देखील तेच म्हणतोय. आता जे काय करायचं प्रशांत तुला करायचं आहे. शांत डोक्याने तुला क्रिकेट खेळायचं आहे. भावेश आपल्या षटकातील हा असेल भावेश यांच्या शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू असेल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वळतात अशोक राऊत. वाईटचा इशारा पंचांचा. एका धावेमध्ये भर. धावा संख्या झालेली आहे ती 23. 69 धावांचा पाठलाग करतोय जेम्स बॉन्ड. मात्र आज बरेचसे खेळाडू ऍब्सेंट आहेत या टीम मध्ये आणि या खेळाडूंची खरोखरच सध्याच्याकडे इतका मोठा स्कोरबोर्ड असताना अशा खेळाडूंची कमतरता जाणवत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल त्या ठिकाणी केला जातोय कारण शेवटचा चेंडू आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण बदल पाहतोय. अमोल बेतस्कर आहेत एक इंटेलिजंट क्रिकेटर, त्याच्यामुळे नक्कीच चांगल्या प्रकारे चेंडू खास करून आपल्या टीमला. हा फटका देखील गॅप मध्ये आहे. चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार शेवटच्या चेंडूवर भावेशचे येतोय चौकार. धावा झालेल्या आहेत त्या 27 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण. विजयासाठी आहेत त्या एकूण 70 धावा. धावसंख्या 27. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 42. घेऊया या ठिकाणी गोल्डन ड्रिंक ब्रेक, त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेनं. डीजे थँक्यू. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक जयजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम जयजी, सरचे स्वागत आपलं देखील आरकेच्या या
क्रीडा नगरीमध्ये. भारत चेंडू 42 धावा. कठीण आहे, आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. ही धाव संख्या होऊ शकते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जवळपास मला वाटते 3 षटकांमध्ये 63 धावा कुठल्या गेल्या होत्या काल एनएचच्या अगेन्स्ट. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे ही धाव संख्या होऊ शकते. भारत चेंडू 42 धावा. काल दीपक भंडारी यांचा आपण षटक पाहिलं. दीपक भंडारी यांच्या इथे षटकामध्ये तब्बल आपण काल 31 धावा देखील 7 चेंडूमध्ये पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये होणार नाहीये अशातला विषय तर बिलकुल नाहीये. धाव संख्या होऊ शकते. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय शेंडोबा 40+ कासारवडील ए टीमच्या संपूर्ण खेळाडूंना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. गणेशजी शिंगे साहेब, जयवंतजी शिंगे साहेब, विलासजी पाटील, बॉबी, सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यानंतर इथे सन्मान केला जातोय मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक कार्य सम्राट जयजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला तो रमेश दादांच्या शुभ हस्ते. वेलकम जयजी भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. आपलं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे, त्यामुळे नक्कीच आपलं देखील मनापासून आभार. त्या ठिकाणी नक्कीच एक विशेष सन्मान, कारण आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा एक नामवंत संघ आणि त्या नामवंत संघातील नामांकित खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते म्हणजे गणेशजी शिंगे, जयवंतजी शिंगे, बॉबी आणि विलासजी पाटील हे नामवंत खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचा या ठिकाणी शुभ सन्मान हा आरके क्रीडा मंडळाच्या वतीने केला जातोय. शेंडोबा 40+ ए एक नामांकित संघ आहे, लक्षात ठेवा. आणि या नामांकित संघाचा शुभ सन्मान या ठिकाणी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आरके क्रीडा मंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. नगरसेवक जयजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सर्वांचा एकत्र सन्मान आहे. मायेची शाल, महाराष्ट्राचे महावस्त्र, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी शेंडोबा 40+ ला दिला जातोय. धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी आलात. नवघरच्या मैदानावर तुमची मॅच आहे आणि आमच्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं तुम्हाला त्या स्पर्धेसाठी आणि त्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील. मैत्रीपूर्वक संबंध आहेत, खास करून लक्षात ठेवा महेंद्र पाटील यांचे शेंडोबा 40+ च्या सोबत, कासारवडे टीमच्या सोबत. जयजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते तो एक शुभ सन्मान. धन्यवाद, तुम्ही आलात. विलास दादा धन्यवाद, जयवंत दादा धन्यवाद, गणेश दादा तुमचं देखील मनापासून आभार. बॉबी थँक्यू, इथे आलास धन्यवाद. जेवून जायचंय, जेवून जा. भारत चेंडू 42 अपील 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 मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ब्लॉक खालमध्ये हाताळला होता. यॉर्करचा मारा हा केला होता त्या ठिकाणी, मात्र त्या ठिकाणी नक्कीच सुखरूप आहे क्रीज मध्ये. भगवानजी पाटील साहेब ते देखील भेट घेत आहेत शेंडोबा 40+ ची या ठिकाणी. यावेळेस मोठा फटका, 6 धावा. मॅच संपली नाहीये. जे काही चॅलेंज आहे ते चॅलेंज आम्ही स्वीकारले आहे. वापसी करताना या ठिकाणी जम्प्स वन राई धावा झाले त्या 34. थँक्यू. धावा 34, धावा करायचे आहेत त्या 35. चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 10 चेंडू 35 धावा. त्यासाठी मी म्हटलं की धावा होऊ शकतात. धावा का होऊ शकत नाहीये? संघर्ष करावा लागेल, घाम गाळवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. विलास पाटील तुमच्यासाठी मागणी आली आहे खास कैलास भोईर बालकुमवरून की जेवल्याशिवाय जाऊ नका. शेंडोबा 40+ सुरेख अप्रतिम चेंडू. काय मॅच सुरू आहे, खरोखरच सगळं काही या मॅच मध्ये पाहायला मिळते.
सुपर डुपर हिट ही मॅच, इतकंच मी म्हणू शकेल. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारे मॅच सुरू आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे, जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. सर्व यंग जे आहेत आर के यंग त्यांनी त्या जेवणाच्या मंडपात त्या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार जगदीशजी गरज साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. हार्दिक स्वागत आहे जगदीशजी गरज साहेब आपलं. अवांतर अवांतर वाईटचा इशारा पंचांचा. एका धावमध्ये भर. धावा झालेल्या आहेत त्या 35, करायच्या आहेत त्या 34. चेंडू शिल्लक आहेत ते 9. क्या बात है, आणखीन एक ब्लॉक कॉल चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. सगळे काही पाहायला मिळते या ठिकाणी, सगळे काही पाहायला मिळते. अजूनही मॅच नक्कीच कोणाच्या बाजूने गेले नाहीये, नाही गोडदेवच्या बाजूने किंवा नाही राईच्या बाजूने. अजूनही मॅच बॅलन्स आहे. धावा होऊ शकतील. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत 2 चेंडू. मात्र हा चेंडू देखील येतो डॉट. धावा 34 करायचे आहेत. चेंडू आहेत ते 7, म्हणजे हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. हा चेंडू खूप महत्वपूर्ण, म्हणजे म्हणायचं गेलं की कोविडच्या काळामध्ये वॅक्सिन जितकं महत्वाचं होतं ना, पहिलं वॅक्सिन, तितका महत्वाचा चेंडू आहे जेम्स बॉन्ड साठी. शेवटचा चेंडू आहे. येईल का षटकार? नाहीये. पुन्हा एकदा विथ द स्पिन बीट झाले प्रशांत म्हात्रे. पहिलं षटक, माफ करा 4थं षटक या ठिकाणी अप्रतिमरित्या हाताळलं गेलं प्रमोद कडून. जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच एक षटकार आला प्रमोदच्या त्या ओव्हरमध्ये. त्यानंतर सगळे चेंडू आपण पाहिले तर डॉट 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 अँड डॉट. एकही धाव दिली नाहीये. दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र काय वापसी केली पुन्हा एकदा प्रमोदनं. यस, काय झालं? बाद झाला. काय झालं नक्की सांगा. बाद झालाय का? बॅटची एज होती प्रशांत? बोल्ड आहे की हिट विकेट? हिट विकेट, हिट विकेट. ओके, प्रशांत बाद होतोय. प्रशांतला त्या ठिकाणी शांत करण्याचं काम केलं. जबरदस्त गोलंदाजी प्रमोद, वेल डन. एक मोठं नाव होतं, एक मोठा खेळाडू होता आणि जवळपास एक विश्वास राईस संघाचा त्या ठिकाणी होता. निबॅडर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राकेश. 6 चेंडू, धावा करायच्या आहेत त्या 34. चला नेक्स्ट मॅच आर के मोरवा वर्सेस आपण पाहणार आहात एकसर बी. मात्र त्या अगोदर ड्रॉ होईल, त्या अगोदर गोडबंदर स्पर्धेचा ड्रॉ होईल. एकसर बी नितेश फिल्डिंग आहे ना? ओके, बॅटिंग करायची आर के तुम्हाला. मात्र ही मॅच संपली, हे षटक संपल्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. गोडबंदर स्पर्धेचा ड्रॉ होईल या ठिकाणी. गोडबंदर स्पर्धेचा ड्रॉ या 7 चेंडू नंतर गोडबंदर स्पर्धेचा ड्रॉ होईल. मी डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनलला देखील विनंती करतोय, कॅमेरामॅन ज्यावेळेस ड्रॉ सुरू असेल त्यावेळेस तो ड्रॉ आपण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये दाखवावा. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. पंचांकडून व्हाईटचा इशारा येतोय. अवांतर धावा करायची आहे ते 33. काल 31 झाल्या होत्या. 6 चेंडू मध्ये काल 31 झाल्या होत्या. मी नक्कीच कैलासजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण 5 मिनिटं थांबूया. गोडबंदर संघ ऑन द वे आहे. 5 मिनिटात गोडबंदर संघ या ठिकाणी येतोय. गोडबंदर रवी ते बोलतात की आम्ही येतोय. रवी वगैरे येत आहेत ते रवी वगैरे. धावा संख्या 38. मुर्दा टीम जिंकली. मुर्द्याचे चाहते आलेत भरपूर या ठिकाणी
आणखी एक वेळी हेमू देखील बाद होते या ठिकाणी. टीम कॅप्टन हेमप्रकाश पाटील देखील बाद होत आहेत. डीजे थँक्यू. न्यू गोल्डन जरा रिकामी टोपली आणा जर इकडे. न्यू गोल्डन एक रिकामी टोपली जर आणायची आहे. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला या ठिकाणी फील्ड केलं जात आहे डीप मध्ये. एकच धाव. न्यू गोल्डन एक रिकामी टोपली आणि बँडेज पट्टी. एक बँडेज फर्स्टच बॉक्स आणा. फर्स्टच बॉक्स आणा. जबरदस्त फटका राकेशच्या बॅट मधून मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मागे. झेल होतोय. आणखीन एक विकेट जम्प्स बॉन्ड राही आहे टीमची. धावा झालेल्या फलकावर त्या म्हणजेच 39 धावा या फलकावर लागलेल्या आहेत आणि विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत जम्प्स बॉन्डच्या. त्या मला वाटतं 9 विकेट या जम्प्स बॉन्डच्या गेलेल्या आहेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र जम्प्स बॉन्ड संघ ऑल आउट झाला नाहीये. ऑल आउट आतापर्यंत जम्प्स बॉन्ड संघ कधीही झाला नाहीये. त्याच्यामुळे काय या मॅच मध्ये हा संघ ऑल आउट होईल का? या जम्प्स बॉन्डच्या नावावर ऑल आउटचा मार्क नाहीये आतापर्यंत एकही. नितेश शेवटची जोडी आणि अंतिम षटक. चांगला फटका आहे. एक धाव इथे नक्कीच मिळेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंग मधील. त्यानंतर पुढची मॅच XRB वर्सेस RK. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा चांगला फटका. आज बऱ्याचशा खेळाडूंची कमतरता जाणवली जम्प्स बॉन्ड मध्ये. सुनील असला असता तर कदाचित सुनीलच एक चांगली स्टार्ट नक्कीच दिली असती. सुनील देखील एक स्फोटक खेळाडू आहे. तो देखील नाही आहे टीम मध्ये. प्रशांत किणी यांची देखील आज कमतरता जाणवली. योगेश नाही आहे. योगेश देखील आज टीम मध्ये नाही आहे जम्प्स बॉन्डच्या. यावेळेस शेवटचा चेंडू सीमा रेषा पार. दमदार षटकार. नक्कीच शेवट मात्र गोड केला. एक मोठा फटका खेळला गेला जम्प्स बॉन्ड कडून. अभिनंदन ओमरामदेव गोडदेव. या ठिकाणी विजय होतोय ओमरामदेव गोडदेव आणि हॅडलक आणि बॅडलक जम्प्स बॉन्ड पराभूत होतोय. मात्र नक्कीच एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहिलं जम्प्स बॉन्डचं आणि या ठिकाणी वेळेवर तुम्ही हजर राहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. जेवण सुरू झालेलं आहे. जेवणाचा लाभ घ्या. जेवण सुरू झालं आहे. उमेदवार संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील